Okay. Am I audible? Yes, ma'am. Okay. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो मॅम. ठीक आहे. आपण युनिट नंबर 2 चालू केलं होतं. नेक्स्ट जनरेशन IP, दॅट इज IPv6. नेक्स्ट जनरेशन IP म्हणजे तुमचा काय असतो IPv6 चा ऍड्रेस. IPv6 चा फॉर्मॅट माहिती सगळ्यांना. 128 बिटचा ऍड्रेस आहे हा. IPv4 म्हणजे 32 बिट आहे. IPv4 IPv6 मधला फरक माहिती सगळ्यांना. बघा IPv6 काय IPv6 त्याआधी किंवा IP ऍड्रेस बघायच्या आधी किंवा IPv6 ऍड्रेस स्ट्रक्चर बघायच्या अगोदर आपण ऍडव्हान्टेजेस बघितले त्याचे की बाबा ह्याला नेक्स्ट जनरेशन IP किंवा IPv6 असं म्हणतायत. त्यानंतर IPv4 मध्ये जे काही हे असेल काय म्हणतो किंवा IPv4 चे जे ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम केलेत IPv6. ठीक आहे. बघा काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे. तर लार्जर ऍड्रेस स्पेस आहे, त्यानंतर बेटर हेडर फॉर्मॅट आहे, न्यू ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये फॉर ऍडिशनल फंक्शनॅलिटी त्यानंतर एक्सटेन्शन हा IP ऍड्रेस पुढे एक्सटेंड करायला अलाउ केलं जातं. इन द सेन्स काय IPv6 is designed to allow the extension of the protocol if required by new technology or application. ठीक आहे. हा प्रोटोकॉल पुढे एक्सटेंड करू शकता तुम्ही. त्यानंतर इट सपोर्ट्स मोर सिक्युरिटी, इन्क्रिप्शन ऑथेंटिकेशन परफॉर्म होतं इथं. कॉन्फिडेन्शियालिटी इंटिग्रिटी इथं प्रोव्हाइड केली जाते. कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे तुमचा डेटा प्रायव्हेट म्हणजे सिक्युअर केला जातोय. त्यानंतर इंटिग्रिटी ऑफ द पॅकेट म्हणजे पॅकेटमध्ये मॉडिफिकेशन करायला अलाउ करत नाही इझिली IPv6 हा प्रोटोकॉल. ठीक आहे. हॅकर अटॅकरच्या दृष्टीने बघितलं तर हॅकर अटॅकर काय करत असतात, पॅकेट म्हणजे तुमचा जो काही डेटा आहे तो रीड करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामध्ये चेंज करायचा प्रयत्न करत असतात आणि ते पॅकेट किंवा तो डेटा करप्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे असं होऊ देत नाही IPv6. दीज आर दी ऍडव्हान्टेजेस. देन IPv6 ऍड्रेस. तर मग काय IPv6 ऍड्रेस? IPv6 टोटल याच्यामध्ये 16 बाईट्स आहेत किंवा 16 बाईट किंवा 16 ऑक्टेट आहेत. 8 चे 16. ठीक आहे. 8 चे असे 16 ब्लॉक्स आहेत आणि म्हणजेच हा 128 बिट. बीटच्या भाषेमध्ये बघायचं गेलं तर याची टोटल लेंथ काय 128 बिट. इट इज नथिंग बट 16 बाईट्स और 32 हेक्स डिजिट आहे हा ऍड्रेस म्हणजे. त्यानंतर याचं फॉर्मॅट कसं आहे, जसं आपण IPv4 चं फॉर्मॅट काय बघितलेलं आहे की डेसिमल फॉर्मॅट नंबर आहेत त्याच्यामध्ये आणि डॉट डॉटनी सेपरेट केलेले आहेत. ठीक आहे. मग त्यामधलं पहिलं बीट, पहिला ऑक्टेट, दुसरा ऑक्टेट, तिसरा, चौथा ऑक्टेट, कधी कधी नेटवर्क ID प्रेझेंट करतो, कधी कधी होस्ट ID प्रेझेंट करतो. त्या क्लास वाईज आपण कॅटेगराईज केलेलं आहे. हा झाला IPv4. मग IPv6 ऍड्रेस काय तर 128 बिटचा आहे. हेक्साडेसिमल फॉर्मॅट मध्ये आपण डिनोट करतो. मग हेक्साडेसिमल कोलन फॉर्मॅट काय त्याचं तर तुम्हाला दाखवते. एक मिनिट. ठीक आहे. स्क्रीन दिसते आता. काय दिसतंय स्क्रीन वरती? हॅलो.
अरे स्क्रीनवरती काय दिसतंय कोण सांगू शकतंय? हँड रिटन नोट्स. हा, हँड रिटन नोट्स दिसत आहेत, बरोबर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीन दिसते व्यवस्थित. बघा समोर स्क्रीनवरती दिसतंय सगळ्यांना IPv6 ऍड्रेस दाखवलाय. IPv6 ऍड्रेस हेक्साडेसिमल फॉर्मॅट दाखवलेलं आहे. 128 बिट इज इक्वल टू 16 बाईट. इट इज नथिंग बट 32 हेक्स डिजिट. हे बिट फॉर्मॅट मध्ये 1010 मध्ये कन्वर्ट केलेला ऍड्रेस पण दाखवलेला आहे. त्यानंतर हे 16 बाईट्स दाखवलेले आहेत की जे हेक्स मध्ये डिनोट केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल 8चे हेक्साडेसिमल ब्लॉक्स, 8 हेक्साडेसिमल ब्लॉक्स आहेत. टोटल हा ऍड्रेस 128 बिटचा आहे. त्यानंतर म्हणजे हे तुमचं समोर दिसतंय ते हेक्साडेसिमल नोटेशन आहे. का वापरतात हे नोटेशन किंवा काय आहे हे नोटेशन? टू मेक ऍड्रेस मोर रीडेबल. देन IPv6 स्पेसिफाईज हेक्साडेसिमल कोलन नोटेशन. म्हणजे समोर तुम्हाला जे दिसतंय ते FDEC हे इथं दिसतंय सगळ्यांना. इथं BA98 7654 हे हेक्साडेसिमल फॉर्मॅट आहे की जेणेकरून तुम्हाला तो मेसेज रीडेबल व्हावा, रीड करायला सोपा जावा. त्यासाठी आपण हे हेक्साडेसिमल नोटेशन काय केलेलं आहे? हेक्साडेसिमल कोलन नोटेशन असं म्हणतात. इथं मध्ये कोलननी सेपरेट केलंय. ठीक आहे, एक एक ब्लॉक जो आहे हेक्साडेसिमलचा तो कोलननी सेपरेट केलाय. हे हेक्साडेसिमल कोलन नोटेशन असं लिहितात. मग बघा म्हणजे हा एक जो आहे हा FDEC वाला ब्लॉक तो 16 बाईटचा आहे, 16 बिटचा आहे, सॉरी. ठीक आहे, 16 बिटचा आहे. असे 16चे 8 हे किती झाले? 28 बिट झाले. 16 गुणिले 8 128. हे झालं तुमचं हेक्साडेसिमल कोलन नोटेशन. मग बघा आता हे नोटेशन फारच मोठं आहे. हे फार मोठं आहे. मग आता ह्याला ऍब्रिवेट कसं करायचं, म्हणजे कमी कसं करायचं जेणेकरून मला वाचता यायसाठी कसं कसं करणार आपण कमी ह्याच्यामध्ये? तर बघा इथं खाली दिसतंय. हे जे आहे ते खूप मोठं फॉर्मॅट आहे. तर त्याला ऍब्रिवेट केलंय. म्हणजे हा जो ऍड्रेस आहे तोच खाली लिहिलाय पण त्याला ऍब्रिवेटेड केलंय, म्हणजे कमी केलंय. म्हणजे गरज नसताना 0 लिहायचे नाहीत. हे अशा टाईप मध्ये. मग त्याला कमी केलंय त्या ह्याला. विनाकारण आपण 0 लिहित बसत नाही. ठीक आहे, म्हणजेच बघा ह्या समोरच्या एक्झाम्पल मध्ये पहिल्या ह्याला दाखवलंय अनएब्रिवेटेड फॉर्म आहे, म्हणजे आहे असा लिहिला ऍड्रेस आणि खाली ऍब्रिवेटेड त्याचा फॉर्म केलाय किंवा ऍब्रिवेटेड मध्ये त्याला म्हणजे कमी केलेत डिजिट वगैरे त्याच्यातले. तर कसे केलेत, कशाच्या बेसवर केलेत? तर बघा इन दिस केस वी ऍब्रिवेट द ऍड्रेस द लीडिंग झिरोज ऑफ सेक्शन 4 digit between 2 colon can be omitted. Only the leading zeros can be dropped, not trailing zeros. Leading आणि trailing म्हणजे काय? ट्रेलिंग म्हणजे त्या संख्येच्या पुढं लिहिलेला. म्हणजे आता इथं हे 1 आणि 0 लिहिलंय तर ह्याला मिनिंग आहे म्हणजे 1 0 संख्येच्या नंतर. म्हणजे ट्रेलिंग वाला जो 0 असतो तो महत्वाचा आहे, तो ओमिट करायचा नाही, म्हणजे काढून टाकायचा नाही. लीडिंग 0 म्हणजे काय? बघा हे F आहे, हे इथं दिसतंय सगळ्यांना. मी माऊस पॉइंटर दिसतोय माझा F. इथं F दिसतोय. F च्या आधी लीडिंग झिरोज किती? 3 आहेत. मग ते लिहायचे नाही, ते ओमिट करायचे. ठीक आहे, परत इथं पण बघा, इथं पण उगा 4 0 आहेत, एक लिहिला तरी चालतोय. बघा त्याचा ऍब्रिवेटेड फॉर्म FDEC ऍज इट इज येणारच आहे. BA98 पण ऍज इट इज येणारच आहे. हे लीडिंग झिरोज काढायचे 2, 74 लिहायचं, 32 10 हे लिहिलंच पाहिजे. हे लीडिंग 0 परत 3 काय केले? ओमिट केले, फक्त F नी डिनोट केला. परत कोलन BB देन 4 मधला एकच 0 लिहिला आणि FFF. बघा ऍब्रिवेटेड फॉर्म झाला. आता थोडासा मला वाचायला पण बरं पडते हा फॉर्म. Using this form of abbreviation
बघा 0074 कॅन बी रिटर्न ॲज 74, 000 f कॅन बी रिटर्न ॲज ए f, and 4 times 0 can be written as a simply 0, single 0. Here one note is that 3210 cannot be abbreviated. बरोबर आहे का? या 1 च्या पुढचा 0 काढता येत नसतो, त्याला मीनिंग वेगळं आहे आणि लीडिंग 0चं मीनिंग वेगळं असतं. आधी संख्येच्या लिहा काय किंवा लिहू नका, काही फरक पडत नाही. बाय डिफॉल्ट तिथं 0 असतं, तसं आपण संख्याशास्त्रानुसार म्हणतो. Further abbreviations are possible if there are consecutive sections consisting of zeros only. We can remove the zeros altogether and replace them with a double semicolon. बघा आता इथं आणखी परत abbreviated केलाय फॉर्म. कसा असू शकतो? FDEC 0000, BBF 0 आणि 4 टाइम F हा वेगळा ऍड्रेस आहे. हा ऍब्रिव्हेटेड ऍड्रेसच आहे. तुम्ही म्हणाल मॅडम वरती वेगळा आहे की इथं कसा वेगळा आहे? हा वेगळाच आहे, हा नवीन घेतलाय त्यांनी, ऍब्रिव्हेटेड करूनच घेतलेला आहे. FDEC 0:0:0:0 कोलन राहिलाय बघा इथं, आणि BBF :0 अगेन कोलन अँड 4 टाइम F. ह्याला परत मोर ऍब्रिव्हेटेड केलाय. कॉन्झिक्युटिव्ह 4 वेळा 0 झालेत, ते काय केलेत? स्किप केलेत आणि त्या 4 झिरोच्या ऐवजी 2 वेळा काय केलंय? पुट कोलन केलाय. FDEC ऍज इट इज राहणार आहे. हे 4 झिरो लिहायच्या ऐवजी काय केलंय? 2 वेळा कोलन लिहिले. म्हणजे त्याचा अर्थ काय की बाबा इथं कॉन्झिक्युटिव्ह झिरोज आहेत, ते फक्त मी लिहिलेले नाहीये. त्यानंतर कोलन BBF कोलन 0. आता इथं एकच 0 त्यामुळे तो लिहायलाच लागेल. तर सलग 4 वेळा 3 वेळा असेल तर आपण मग ते लिहिलं असतं, पण इथं काय एकदाच आहे त्यामुळे लिहायचंच आहे. आणि 4 टाइम F. आणखी हा काय झाला? ऍब्रिव्हेटेड फॉर्म झाला, मोर ऍब्रिव्हेटेड. समजलं इथपर्यंत? येस मॅडम. ठीक आहे. मग बघा ठीक आहे, स्लाइड दिसतात आता? पीपीटी दिसतात? ओके. मग आता बघा याच्यामध्ये IPv6 चा कन्सेप्ट क्लिअर झाला. IPv6 ऍड्रेस कसा असतो, कसा त्याला ऍब्रिव्हेट करायचा, ते तुमच्या लक्षात आले सगळ्यांच्या. आता ठीक आहे, कॅटेगरीज ऑफ ऍड्रेसेस. ठीक आहे, हा जो IP ऍड्रेस आहे किंवा IPv6 ऍड्रेस आहे तो 3 वेगवेगळ्या ऍड्रेसिंग मेथड वापरतो. म्हणजे हा जो IPv6 ऍड्रेस आहे तो 3 वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आपण रिप्रेझेंट करत असतो, डिफाईन करत असतो. म्हणजे काय की बाबा IPv6 युनिकास्ट ऍड्रेस युनिकास्टिंग करत असेल तर IPv6 ऍड्रेस काय असतो? मल्टीकास्टिंग असेल तर त्यावेळी कसं असतं? एनिकास्टिंग असतं त्यावेळी कसं असतं? तर ते बघायचं आपल्याला, त्या कन्सेप्ट बघायचे. मग सो व्हॉट इज मीन बाय युनिकास्ट ऍड्रेस? ए युनिकास्ट ऍड्रेस डिफाइन्स single computer. The packet sent to a unicast address must be delivered to that specific computer. बघा IPv6 3 वेगवेगळ्या ऍड्रेसच्या कॅटेगरीज वापरतो. पहिलं म्हटलं मी युनिकास्ट, दुसरं म्हटलं मल्टीकास्ट आणि तिसरं एनिकास्ट. मग तुम्ही म्हणाल कसं, म्हणजे काय? नाही समजलं तर बघा युनिकास्ट काय करतं? Unicast address define a single computer. Packet sent to unicast address is delivered to that specific computer. म्हणजे काय? एकाकडून एकालाच जाणार. म्हणजे तुमचं हे ना काय म्हणतात ते, फुल डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि काय दुसरं कोणते मोड आहेत त्या डुप्लेक्सचे? कोण सांगू शकताय? हॅलो मॅम. हा, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स अँड फुल डुप्लेक्स. हा, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. ठीक आहे, काय आहेत ह्या कन्सेप्ट? तर सिम्प्लेक्स म्हणजे काय? ऍट ए टाइम जर पाठवतोय तर पाठवायचं, दुसरं कोणी काही करायचं नाही. बरोबर ना? असंच ना सिम्प्लेक्स? सिम्प्लेक्स मोड. जर मी डेटा सेंड करत असेल तर समोरच्यानी तो फक्त रिसिव्ह करायचा, त्यांना काय करायचं नाही. दॅट इज द सिम्प्लेक्स. देन हाफ डुप्लेक्स, मी पाठवतेय तो पण पाठवतोय, पण मी पाठवत असताना त्यांनी सायमल्टेनियसली पाठवायचं नाही, माझं पाठवून झाल्यानंतर तिकडच्यानी पाठवायचं इकडे. बरोबर आहे ना? असंच आहे ना हाफ डुप्लेक्स? येस मॅम. हा, आणि फुल डुप्लेक्स म्हणजे काय?
मी पण पाठवते, तो पण सायमल्टेनियसली मला पाठवू शकणार. तिकडचं कोणी असेल, सेंडर आणि रिसिव्हरचं चाललंय आपलं. जर मी सेंडर असेल, मी जर पाठवत असेल पॅकेट, तर मी तर पाठवणारच माझ्या पाथमधून, माझ्या चॅनल मधून. आणि रिसिव्हर पण मला सायमल्टेनियसली, रिसिव्हरला पण मला काहीतरी पाठवायचंय, तर तो पण मला पाठवणार. दॅट इज द फुल डुप्लेक्स. सेम इथं हा कन्सेप्ट आहे, पण थोडंसं वेगळं. ऍड्रेसिंगच्या लँग्वेज मध्ये आपल्याला बघायचंय काय, तर IPv6 युनिकास्टिंग किंवा युनिकास्ट ऍड्रेसेस यूज करतं, म्हणजे डिफाईन करतं. म्हणजे काय की बाबा सिंगल कम्प्युटरला ते पॅकेट पाठवायचं, म्हणजे युनिकास्ट ऍड्रेस वापरून. मग सिंगल पॅकेट म्हणजे मी जर पाठवत असेल, म्हणजे सेंडर टू रिसिव्हर पॅकेट जात असेल, तर युनिकास्ट ऍड्रेस तयार केला जातो आणि तो डिलिव्हर केला जातो. जो कोणी स्पेसिफिक कम्प्युटर असतो त्याला तिकडं पाठवलं जातो, तुला ह्या ऍड्रेस मधून हे पॅकेट येईल. ठीक आहे, म्हणजे तो काय झाला, युनिकास्ट ऍड्रेस. येते लक्षात? येस. युनिकास्ट म्हणजे एका वेळी एकच, एका वेळी एकाला. एका वेळी एकाला पाठवताना काय केलं जातं, तो जो काही युनिकास्ट ऍड्रेस असतो तो डिफाईन केलेला, तो जो कोणी आहे स्पेसिफिक त्याला तो डिलिव्हर केला जातो. तुला हा ऍड्रेस आहे आणि हा युनिकास्टचा ऍड्रेस आहे हे सांगितलं जातं. दिस इज द युनिकास्ट. मल्टीकास्ट, multicast address is used by, or it defines a group of computers. A packet sent to a multicast address must be delivered to each member of the group. बघा तुम्हाला एक डायग्राम दाखवते म्हणजे क्लिअर होईल कन्सेप्ट. चॅप्टर 1. माझ्या कम्प्युटरची स्क्रीन दिसते ना तुम्हाला आता पूर्ण? येस मॅम. ठीक आहे, बघा एक स्लाइड दाखवते. स्लाइड वरती क्लिअर होते कन्सेप्ट युनिकास्टचा, कारण हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे महत्वाचा आहे. कुठं? तिसऱ्या चॅप्टर मध्ये. त्यामुळे आत्ताच आपण थोडंसं याच्यावरती रिवाइज करूया. बघा, युनिकास्ट, ब्रॉडकास्ट आणि मल्टीकास्ट डायग्राम दिसतात 3 वेगवेगळ्या. युनिकास्टला Yes, ma'am. काय दाखवलंय बघा, युनिकास्टला एकाकडून एकाकडच म्हणजे पाठवतोय, एकालाच पाठवतोय म्हणजे 1 to 1. देन ब्रॉडकास्ट एकाकडून सगळ्याला 1 to ऑल. आणि मल्टीकास्ट म्हणजे 1 to सेव्हरल. म्हणजे मल्टी म्हणजे काय, एकापेक्षा जास्तलाच जाणार आहे, पण सेव्हरल ठराविक जणांनाच जाणार आहे. ज्यांनी कोणी ते डिफाईन करून दिलेले आहेत मेंबर त्या ग्रुप मधले, हे निळा ग्रुप वाल्याला जो आहे त्यालाच जाणार आहे, केशरीवाल्याला नाही जाणार आहे. बरोबर ना? मल्टीकास्ट 1 to सेव्हरल, एकापेक्षा जास्त जणांना पाठवायचे, पण कसं, ठराविक जणांना, त्यातले पण सिलेक्टिव्ह पर्सन. दिस इज द मल्टीकास्ट. एनिकास्ट, ब्रॉडकास्ट सोपं आहे, एकाकडून सगळ्याला. तुमचं टीव्हीचं एक्झाम्पल घ्या, टीव्ही, रेडिओ, ब्रॉडकास्टिंग डिव्हाइसेस आहेत. एका वेळी ते सगळ्यांना जातात. असं नाही की मला आलं आणि दुसऱ्याला कोणाला दिसत नाहीये, असं नाही होत. ठीक आहे. आणि एनिकास्टचा काय कन्सेप्ट आहे? Anycast address defines a group of computers with addresses that have the same prefix. For example, all computers connected to the same physical network share the same prefix address. A packet sent to an anycast address must be delivered to exactly one of the members of the group, the closest or the most easily accessible. बघा, हे एनिकास्ट काय केलं जातं, ग्रुप मधल्या कुठल्या तर एका मेंबरला पाठवायचं, अशा मेंबरला की जो इझिली ऍक्सेसेबल आहे किंवा जो खूप त्या ग्रुपच्या तिथं जवळ आहे त्याला पाठवायचं. म्हणजे तो परत काय करतो, पुढे सगळ्यांना फॉरवर्ड करतो. दॅट इज द एनिकास्ट. क्लिअर?
Any caste address is assigned to a group of interfaces, means group of computers. Any packet sent to any caste address will be delivered to only one member of the group, mostly nearest host possible. एका ग्रुप मधल्या कोणाला तरी पाठवायचं. ठीक आहे, ग्रुप मधल्या एकाला कोणाला तर पाठवायचं. हॅलो, मी कुठून लेफ्ट झाले होते हो? कोण सांगू शकते का? येस, मी कुठून लेफ्ट झाले? काय सांगतो लेफ्ट झाले? काय मिस झालं? हॅलो मॅम एनी कास्ट चालू केली तेव्हा लेफ्ट झालं. राकेश पाटील, राकेश पाटील, येस मॅम. काय आपल्याला शो करायचंय का इथं? नाही मॅडम, ते चुकून टच झालं. ओके ठीक आहे. एनी कास्ट परत एकदा सांगते बघा. एनी कास्ट म्हणजे काय, तर ग्रुप मधल्या कोणाला तरी एकाला पॅकेट सेंड करायचं. मग त्या तुम्हाला कसं असतंय, ग्रुप लीडरला सांगितलं की बाबा हा तुझ्या ग्रुप मेंबरला सांगायची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी, तुझ्या ग्रुप मेंबरला मेसेज द्यायची, पोहोचवायची ती जबाबदारी तुझी. हा, हे तशा टाइप मध्ये एकाला कोणाला तरी पाठवायचं. एकाला पाठवलं की तो त्याच्या ग्रुप मेंबरला, त्याच्याशी रिलेटेड जे ग्रुप मेंबर्स आहेत त्याला तो पाठवेल पॅकेट. मग हे कसं पाठवलं जातं, एकाला कोणाला तर कशाच्या बेसवर पाठवायचं, काय प्रायोरिटी आहे किंवा काय क्रायटेरिया अप्लाय केलाय, तर असा मेंबर ग्रुप मधला की तो क्लोजेस्ट आहे, त्या ग्रुप मधला खूप क्लोज आहे किंवा इझिली ऍक्सेसिबल आहे, अशा होस्टला किंवा अशा मेंबरला पॅकेट पाठवायचं. मग तो मेंबर काय करेल, त्याच्या ग्रुप मधल्यांना सगळ्यांना पाठवायचं, पोहोचवायचं मेसेज काम करेल. ठीक आहे, गॉट दिस पॉइंट? एनी कास्ट, येस. समजतंय का हे? हॅलो, आवाज येत नाहीये का माझा? येस राकेश पाटील, रोल नंबर 2. रोल नंबर 1. येस मॅम. येस, रोल नंबर 1. यस मैम. समजलं एनी कास्ट? हाँ हाँ मैम. हाँ ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट, आता ऍड्रेस स्पेस असाइनमेंट आहे. नेक्स्ट पॉइंट, ऍड्रेस स्पेस असाइनमेंट म्हणजे काय? Address space has a many different purposes. The designer of the IP is divided the address space into 2 parts. एक असते ती टाइप प्रिफिक्स आणि राहिलेली जी असते ती रेस्ट ऑफ द ऍड्रेस साठी असते. ठीक आहे, प्रिफिक्सेस डिनोट करण्यासाठी. ऍड्रेसचं स्ट्रक्चर कसं आहे तर बघा, आता हे बघा इथं जर दाखवलं तर बघा, पहिले 8 बीट काहीतरी वेगळं डिनोट करत असतात आणि राहिलेले जो असेल तो तुमचा ऍड्रेस असतो. ठीक आहे, मग हे प्रिफिक्स आहेत. हे 000 जे दाखवलं ते प्रिफिक्स म्हणजे ते काहीतरी सांगतंय, काहीतरी डिफाईन करतंय. ते काहीतरी डिफाईन करते म्हणजे ते पुढे आहे तुम्हाला. मग ह्या असा ऍड्रेस काय केला जातो, डिवाइड केला जातो. ऍड्रेस स्पेस असाइनमेंट किंवा ऍड्रेस स्पेस जी असते ही टोटल 128 बीट आहे. त्यातलं कसं असाइनमेंट झाली आहे किंवा स्पेस कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, तर पहिले 8 बीट काहीतरी सांगतंय आणि राहिलेले 120 बीट काहीतरी सांगत असते. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? प्रिफिक्स हा व्हेरिएबल असतो, 8 बीटचाच असतो असं नाहीये, चेंज होऊ शकतो, व्हेरिएबल लेंथ मध्ये अवेलेबल आहे. मग बघा, आता तुम्हाला एक मिनिट,
नोट्स दाखवते. नोट्स मध्ये बघा तुमच्या लक्षात येईल. बघा एवढं सांगून सुद्धा अजून लक्षात आलेलं नाहीयेत काही गोष्टी. ठीक आहे, बघा नोट्स दिसतायत. तर ह्या नोट्स मध्ये हा जो टेबल दिसतोय, हे बघा हा जो टेबल आहे तो टेबल आहे तो प्रिफिक्स किंवा टाइप प्रिफिक्सेस आहेत. म्हणजे इथं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, इथं टाइप प्रिफिक्स आहे आणि रेस्ट ऑफ द ऍड्रेस आहे. हे पण व्हेरिएबल लेंथ आहे, हे पण व्हेरिएबल लेंथ आहे. म्हणजे हे जे ऍड्रेस स्ट्रक्चर आहे किंवा ही ऍड्रेस स्पेस असाइनमेंट जी आहे 128 बिट ऍड्रेस स्पेस आहे तुमच्याकडे, ती कशी डिवाइड केलेली आहे तर टाइप प्रिफिक्स आणि राहिलेलं ऍड्रेस असं असतं. दोन्ही व्हेरिएबल असतात. म्हणजे 8 बीट इकडं तर इकडचे 120, तर इकडे कधी कधी 7 बीट असतात, इकडे कधी कधी इकडे 7 असतील तर इकडे 121 असणार, असं व्हेरिएबल लेंथ आहे. मग टाइप प्रिफिक्सेस कशा टाइपचे आहेत बाबा बघा, इथं ह्या टेबल मध्ये दाखवलेले टाइप प्रिफिक्स दिलाय ऑल 8 बिट्स आर 0. तर तो टाइप कोणता झाला, तो रिझर्व्ड ऍड्रेस झाला. त्यानंतर 1 आहे शेवटी, बाकी सगळे 0 आहेत, तर तो पण रिझर्व्ड आहे. अशा वेगवेगळ्या पर्पजेस साठी वापरतात. बघा तुम्हाला त्यातलं सगळ्यांना चांगलं माहिती असणार, हे बघा हे ऑल वन्स आहेत, म्हणजे 8 बीट जे आहेत ते 1 आहेत. तर ते कशासाठी वापरतात, तर तो कशासाठी वापरतात म्हणण्यापेक्षा तो ऍड्रेस कोणत्या टाईपचा झाला, काय डिनोट करतो तो ऍड्रेस, तर तो मल्टीकास्ट ऍड्रेस म्हणून डिनोट करतो. परत हे पहिले 4 1, त्यानंतर 3 1 किंवा 7 1 0 1 0 असा आहे, तर तो लिंक लोकल ऍड्रेस म्हणून डिनोट करायचा. येते का हे लक्षात. त्यानंतर बघा इथं हे 010 प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेसेस आहे. त्यानंतर 100 तो जिओग्राफिक युनिकास्ट ऍड्रेस, जिओग्राफिकल साठी वापरतात, त्यातल्या त्यात युनिकास्ट ऍड्रेस साठी वापरतात. हे असे वेगवेगळे टाइप्स आहेत. टेबल शोज ए प्रिफिक्स फॉर ईच टाइप ऑफ ऍड्रेस. बघा त्यातले काही काही बघायचे आपल्याला. प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस म्हणजे काय, त्यानंतर जिओग्राफिक युनिकास्ट ऍड्रेस म्हणजे काय असतं, लिंक लोकल काय, साईट लोकल काय, मल्टीकास्ट काय. तर हे ऍड्रेसेस आपण बघूयात, जे जे महत्वाचे आहेत ते. बघा पहिला जो आहे तो प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस. ठीक आहे, प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस. The provider based address is generally used by a normal host as a unicast address. ठीक आहे, प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस जनरली कोण यूज करतं, नॉर्मल होस्ट, तुमचा साधा होस्ट, नेटवर्क मधला एखादा साधा होस्ट हे ऍड्रेसेस यूज करू शकतोय. त्यानंतर म्हणजे आणि काय म्हणून यूज करणार, तर युनिकास्ट ऍड्रेस म्हणून यूज करणार. ठीक आहे, मग त्याला म्हटलंय प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस. याचं फॉर्मॅट काय, तर समोर तुम्हाला दिसतंय काय त्याचं फॉर्मॅट. तर 8 बीट आहेत, ते 8 बीट डिवाइड केलेले आहेत. बघा इथं 3 बीट आणि 5 बीट मध्ये 3 बीट टाइप आयडेंटिफायर डिनोट करते आणि 5 बीट रजिस्ट्री डिनोट करते. त्यानंतर पुढं आहे ते प्रोव्हायडर आयडेंटिफायर म्हणून आहे, सबस्क्रायबर आयडेंटिफायर आहे, सबनेट आयडेंटिफायर आहे आणि नोड आयडेंटिफायर आहे. जसं तुम्ही नेटवर्क आयडी, होस्ट आयडी कसं म्हणताना सेम तसंच आहे इथं, फक्त आणखी फील्ड 1 2 3 इथं जास्त आहेत. तर मग बघूयात आता हे काय आहेत फील्ड 1 बाय 1. फील्ड फॉर द प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेसेस. तर पहिलं आहे ते टाइप आयडेंटिफायर फील्ड आहे.
काय करतं हे टाईप आयडेंटिफायर, तर हे 3 बिटचं फील्ड आहे. हे काय डिफाईन करतं, तर हा प्रोव्हायडर बेस्ड ऍड्रेस आहे म्हणून डिफाईन करते. मग अशी बघितलं होतं आपण त्या टेबलमध्ये 010 जो होता तो कोण होता, प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस होता. मग हा 010 आला की तुम्ही काय म्हणणार, पहिले 3 बीट 010 आले की काय म्हणणार तुम्ही, काय ओळखणार की हा प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस आहे बाबा. मग पुढचं रजिस्ट्री आयडेंटिफायर काय आहे, किंवा हे रजिस्ट्री 5 बिट मी सांगितलेलं आता की बाबा हे फील्ड काय इंडिकेट करतं, हे 5 बिटचं फील्ड आहे. दिस इंडिकेट्स द एजन्सी दॅट हॅज रजिस्टर्ड द ऍड्रेस. करंटली 3 रजिस्टर सेंटर्स have been defined, that is inter NIC, RIP NIC and AP NIC. ठीक आहे, तर हे काय आहेत, ह्या रजिस्ट्रीज आहेत, म्हणजे ह्या एक अशा एजन्सीज आहेत की तिथं काय केलंय, तुमचे ऍड्रेसेस रजिस्टर्ड आहेत, रजिस्टर करून ठेवलेले आहेत. तर करंटली आपण काय करत असतो, हे 3 ऍड्रेस करंटली काय की सध्या ह्या 3 रजिस्ट्रीज आहेत किंवा 3 ह्या एजन्सीज आहेत. कोणत्या कोणत्या त्या आपण डिफाईन केलेल्या आहेत, इंटर NIC, RIP NIC आणि AP NIC. ठीक आहे, तर ते इंटर NIC चा कोड काय, तर 11000 इज द सेंटर फॉर नॉर्थ अमेरिका. हे नॉर्थ अमेरिका साठी हे एजन्सी आहे, हे सेंटर आहे रजिस्टर करण्यासाठी ऍड्रेसेस. त्यानंतर RIP NIC is the center for European country registration and AP NIC is for Asian and Pacific countries. म्हणजे त्यासाठी कोड आहेत, 10100 असेल तर ते काय एशियन आणि पॅसिफिक कंट्रीज साठी आहेत. त्या रजिस्टरला त्यांनी काय करायचे, रजिस्टर करायचे ऍड्रेसेस. पुढं प्रोव्हायडर आयडेंटिफायर काय, हे फील्ड दिस व्हेरिएबल लेंथ फील्ड, हे व्हॅरी होतं फील्ड, हे व्हेरिएबल लेंथ फील्ड आहे. इट आयडेंटिफाईज द प्रोव्हायडर फॉर इंटरनेट ऍक्सेस सच ॲज अन ISP. इंटरनेट प्रोव्हायडर कोण आहे, प्रोव्हायडर कोण आहे ह्याचा, तर जसं की ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असतो इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी. ठीक आहे, तसा हा प्रोव्हायडर आयडेंटिफाय करण्याचं काम करतो. This identifies the provider for the internet access. A 16-bit length is recommended for this field. याला जवळजवळ 16 बिट काय केलेत, रिकमेंड केलेत. 16 बिट ह्याच्यासाठी ठेवलेले आहेत. 16 बिट थ्रू तो रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट इज द सबस्क्रायबर आयडेंटिफायर. When an organization subscribes to the internet through a provider, it is assigned a subscriber identification. A 24-bit length is recommended for this field. ठीक आहे, सबस्क्रायबर आयडेंटिफायर. सबस्क्रायबर म्हणजे काय, ग्राहक. एखादा ग्राहक, एखादा गिराईक एखाद्या ऑर्गनायझेशनला सबस्क्राईब केलं असेल. ठीक आहे, तुम्ही मोबाईल घेता किंवा एअरटेलचं कार्ड वापरता, तर तुम्ही कोणाचे झालात कस्टमर, सबस्क्रायबर एअरटेलचा. तर त्या एअरटेलने तुम्हाला काय दिलेलं असतं, एक नंबर असाइन केलेला असतो, दॅट इज युअर सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन. क्लिअर अप टू दिस? समजते का रे हे काय सांगते ते? येस TYCO. ठीक आहे, समजतंय. ओके, आणि पुढचं फील्ड आहे ते सबनेट आयडेंटिफायर. Each subscriber can have many different subnetwork. बघा, ज्यावेळी तुम्ही म्हणता की आपण नेटवर्क मध्ये आहे, समजा आता मी लॅपटॉप वायफाय कनेक्ट केले किंवा लॅन कनेक्ट केला असेल, तर मी नेटवर्क मध्ये. ठीक आहे, तर आता मला काय एकच नेटवर्क आहे का कनेक्टेड? नाही, मला असे बरेच नेटवर्क आहेत. असे बरेच नेटवर्क आहेत म्हणण्यापेक्षा बरेच सब नेटवर्क्स असतात की ज्याला मी कनेक्टेड असते. ई सबस्क्रायबर कॅन हॅव मेनी डिफरंट सब नेटवर्क अँड ईच नेटवर्क कॅन हॅव डिफरंट आयडेंटिफायर, that is subnet identifier. The subnet identifier defines a specific network under the region of the subscriber. A 32-bit length is recommended for this field.
ठीक आहे. सबनेट आयडेंटिफायर म्हणजे काय असतं, तुम्ही कोणत्या सब नेटवर्कला कनेक्टेड आहात, कोणत्या सब नेटवर्कच्या अंडर आहात तुम्ही, तर त्या रिजन, तो रिजन ठरवणे, तो रिजन डिफाईन करणे. जसं की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना हे नंबर वेगळे असतात बघा, तुमचे मोबाईल नंबर सेरीज वेगळी असते ती, सेम तसं तेच तुम्ही किंवा भारतामधल्या लोकांना 91 लावतो आपण, 91 येतो कोड, कंट्री कोड, तर लगेच ओळखतो आपण, अरे इंडियातनच आहे हा नंबर. जर वेगळाच आला काहीतरी कंट्री कोड 05 किंवा 552 हे असं काहीतरी येतात बघा, 55 प्लस 55, हे कंट्री कोड वेगळे आहेत, म्हणजे हे वेगळा रिजन डिफाईन करतात. तसंच सेम हे हा कन्सेप्ट इथे अप्लाय करा सबनेट आयडेंटिफायरला. द सबनेट आयडेंटिफायर डिफाईन्स ए स्पेसिफिक नेटवर्क under the territory or region, under the region of the subscriber. तो सबस्क्रायबर कोणत्या रिजनच्या अंडर येतो, that is the subnet identifier. Next is the node identifier. Last one is the last field defines the identity of the node connected to the subnet. A length of 48 bit is recommended for this field. 48 bit reserved आहेत ह्या node identifier field साठी. ठीक आहे. काय करतं, तर हे नोडची आयडेंटिटी म्हणजे कोणता नोड आहे त्याचा ऍड्रेस डिस्प्ले करण्यासाठी किंवा स्वतःची ओळख सांगण्यासाठी. कोणता नोड आहे बाबा, की जो सब नेटवर्कला कनेक्टेड आहे, सबनेटला कनेक्टेड आहे, तर त्या नोडची आयडेंटिटी डिफाईन करणं, दॅट इज द नोड आयडेंटिफायर. ठीक आहे, समजलं हे. बघा, एक प्रोव्हायडर बेस्डला ना एक वेगळी हिरार्ची आहे, की काय ती हिरार्ची बघा, तुम्हाला स्लाइड डिस्प्ले होती. ऍड्रेस हिरार्ची कशी आहे, a provider based address as a hierarchical identity having several prefixes as shown in figure. Each prefix defines a level of hierarchy. म्हणजे काय तर बघा, the type prefix defines the type, then the registry म्हणजे नाव नोंदणी सारखं, registry prefix defines the registry level. The provider prefix uniquely defines a provider. इथं आहे बघा, दिसतंय तुम्हाला हे रजिस्ट्री जे आहे इथं, इथलं हे बघा, हे टाईप आणि टाईप आणि रजिस्ट्री आणि प्लस तुमचा प्रोव्हायडर आयडेंटिफायर मिळून कोण बनतो, प्रोव्हायडर प्रिफिक्स बनतो. तर हे काही महत्वाचं नाहीये, पण जस्ट माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगतेय. त्यानंतर म्हणजे ह्या लेवल ठरवल्या जातात. परत पुढं प्रोव्हायडर प्रिफिक्स कसा बनतोय, तर तुमचा प्रोव्हायडर आयडेंटिफायर आणि टाईप आयडेंटिफायर वापरून. पुढचं सबस्क्रायबर आयडेंटिफायर प्रिफिक्स युनिकली डिफाईन्स ए सबस्क्रायबर. म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिफायर, प्रोव्हायडर आयडेंटिफायर प्लस टाईप आणि रजिस्ट्री हे सगळं तिन्हीचं कॉम्बिनेशन वापरून कोण तुमचा बनतोय, तर सबस्क्रायबर प्रिफिक्स. परत हे सगळं घेऊन सबनेट प्लस ह्यात मिक्स करायचं सबनेट आयडेंटिफायर, तर तुमचा सबनेट प्रिफिक्स डिफाईन होतोय. ठीक आहे, ही अशी हिरार्ची आहे ऍड्रेसची. जस्ट माहिती असावं म्हणून लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट इज द रिझर्व्ड ऍड्रेस. नेक्स्ट आपण टाईप बघूयात. ठीक आहे, आता हे काय बघतोय आपण, की तुमचा IPv6 जो ऍड्रेस आहे, युनिकास्ट, मल्टीकास्ट आणि एनीकास्ट प्लस ब्रॉडकास्ट हे सगळे कन्सेप्ट वापरून ऍड्रेसेस कसे डिफाईन होतात, ते ऍड्रेसेस कसे असतात, कशा फॉर्म मध्ये असतात ते बघतोय आपण. पहिला आता बघितला प्रोव्हायडर बेस्ड युनिकास्ट ऍड्रेस स्ट्रक्चर बघितलं. तर ते कसं असतं ऍड्रेस स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये 3 बीट आहेत, 5 बीटची रजिस्ट्री आहे. 3 बीट म्हणजे तुमचा प्रोव्हायडर आहे असं सांगतोय. त्यानंतर प्रोव्हायडर आयडेंटिफायर आहे, सबस्क्रायबर आयडेंटिफायर आहे, सबनेट आयडेंटिफायर आणि नोड आयडेंटिफायर आहे. हे असं आपण ऍड्रेस फॉर्मॅट बघतोय. आता त्या पुढचं बघतोय आपण, पुढचा टाईप बघतोय रिझर्व्ड ऍड्रेस.
रिझर्व्ड ऍड्रेसेस. कशा असतात रिझर्व्ड ऍड्रेसेस किंवा काय आहेत हे ऍड्रेसेस? These addresses or addresses that use the reserved prefix, that is 8 times 0, will be discussed here. First one is the unspecified address. बघा रिझर्व्ड ऍड्रेसेस मध्ये आपण डिस्कस करणार आहे तो अनस्पेसिफाईड ऍड्रेस आणि लूप बॅक ऍड्रेस. ठीक आहे. मग हे काय असतात ऍड्रेसेस? तर ह्याचे जे प्रिफिक्स आहे ह्याचा तो काय असतो कंपल्सरी, म्हणजे पहिले 8 बीट जे आहे ते किती, पहिले 8 बीट काय असतात? ऑल 0 असतात, म्हणजे सगळे 8 बीट 0 असतात. तर मग पहिलं बघतोय आपण अनस्पेसिफाईड ऍड्रेस म्हणजे काय? दिस इज अन ऍड्रेस इन विच द नॉन प्रिफिक्स पार्ट इज 0. बघा नॉन प्रिफिक्स पार्ट म्हणजे हा प्रिफिक्स आहे, ठीक आहे, 8 बीट वाला, आणि नॉन प्रिफिक्स म्हणजे हा इकडचा आहे 120 बीट म्हणतोय आपण ते नॉन प्रिफिक्स आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं? पहिले 8 बीट तर 0 असतातच, साइड बाय साइड जे नॉन प्रिफिक्स आहे म्हणजे राहिलेले 8 सोडून सगळे काय असतात? 0 असतात. त्यावेळी हा ऍड्रेस काय म्हणतो आपण? अनस्पेसिफाईड ऍड्रेस आहे. ठीक आहे. दिस ऍड्रेस इज युज्ड व्हेन ए होस्ट does not know its own address and sends an inquiry to find its address. बघा ज्यावेळी होस्टला स्वतःचा ऍड्रेस लक्षात येत नाही, माहिती नसतो, त्यावेळी हा ऍड्रेस यूज केला जातो. कोणता ऍड्रेस? अनस्पेसिफाईड ऍड्रेस, की ज्या ऍड्रेस मध्ये सगळे 0 असतात. प्रिफिक्स आणि नॉन प्रिफिक्स पार्ट सुद्धा काय असतो? 0 असतो. दिस इज द अनस्पेसिफाईड ऍड्रेस. दिस ऍड्रेस इज युज्ड व्हेन ए होस्ट डज नॉट नो इट्स ओन ऍड्रेस अँड सेंड्स अन इन्क्वायरी टू फाइंड इट्स ऍड्रेस. तो काय करतो? चौकशीला पाठवतो ह्या ऍड्रेस थ्रू, की बाबा माझा ऍड्रेस कोणता आहे, कॉन्फिगर करा. However, in the inquiry, it must define a source address. This is the unspecified address. यातलाच आहे लूप बॅक ऍड्रेस. ठीक आहे. रिझर्व्ड ऍड्रेस बघतोय आपण. रिझर्व्ड ऍड्रेस मधला, ठीक आहे, हा रिझर्व करून ठेवलेला आहे. रिझर्व कशासाठी यूज झाला? ज्यावेळी स्वतःला माहित नाही ऍड्रेस, त्यावेळी त्यांनी इन्क्वायरी केली हा ऍड्रेस वापरून, की बाबा मला माझा ऍड्रेस कॉन्फिगर करून द्या. तर हा अनस्पेसिफाईड ऍड्रेस वापरला जातो. दुसरा रिझर्व्ड ऍड्रेसचा टाइप आहे त्याच्यातलाच लूप बॅक. लूप बॅक ऍड्रेस. दिस इज अन ऍड्रेस used by a host to test itself without going into the network. कशासाठी वापरतात हा ऍड्रेस? लूप बॅक. स्वतःला चेक करतात, म्हणजे स्वतःला टेस्ट करतात. म्हणजे मी नेटवर्क मध्ये आहे का, माझं नेटवर्क गेलंय का, हे त्या मेन नेटवर्क कडे जाऊन चौकशी करत बसण्यापेक्षा होस्ट or test itself without going into the network. The loopback address consists of the prefix 0, म्हणजे पहिले 8 बीट, पहिले प्रिफिक्स 8 बीटचे ते काय असतात? 0 असतात. The loopback address consists of the prefix 8 times 0 followed by 1190 bits and last bit, that is 1 bit is 1. 120 बीट. बघा 128 बीटचा ऍड्रेस आहे, त्यातले पहिले 8 बीट ह्या लूप बॅक ऍड्रेसला 0 असतात आणि राहिलेले 120 त्यामधले 119 0 असतात आणि शेवटचं बीट आहे ते 1 असतं. त्यावेळी तुम्ही म्हणता की हा लूप बॅक ऍड्रेस आहे. हा ऍड्रेस स्वतःला होस्ट टेस्ट करण्यासाठी वापरतो. नेक्स्ट ऍड्रेस टाइप इज द, त्यातलाच आहे रिझर्व्ड ऍड्रेस मधला IPv4 ऍड्रेसेस. बघा आता IPv4 ऍड्रेसेस मध्ये पण कम्पॅटिबल ऍड्रेस आहे. कम्पॅटिबल आणि मॅप ऍड्रेस असे 2 टाइप आहेत. तर बघा कम्पॅटिबल आणि मॅप काय बघू कन्सेप्ट. IPv4 ऍड्रेस ड्युरिंग ट्रान्झिशन. बघा नेटवर्क मध्ये असं होतं, एक नेटवर्क IPv4 वापरत असेल तर दुसरं IPv6 वापरत असतं. तर त्यावेळी IPv4 टू IPv6 ट्रान्झिशन करतो आपण, म्हणजे एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये. त्याला म्हणायचं ट्रान्झिशन फ्रॉम
IPv4 to IPv6. मग बघूयात IPv4 ऍड्रेसेस काय during the transition from IPv4 to IPv6, host can use their IPv4 addresses embedded in IPv6 addresses. Two formats have been designed for this purpose. First one is the compatible and second one is the mapped addresses. ठीक आहे. IPv4 addresses कशामध्ये एम्बेड केले जातात IPv6 मध्ये आणि त्याचे मग दोन टाइप्स आहेत. कसे हे करायचे एम्बेडेड करायचे म्हणजे व्रॅप करायचं जसं आपण पॅकेट एनकॅप्सुलेट करतो किंवा व्रॅप करतो तर ते सेम एम्बेड करायचे IPv4 ऍड्रेसेस IPv6 मध्ये म्हणजे IPv4 कन्वर्ट करायचा IPv6 मध्ये. तर मग दोन वेगवेगळे टाइप्स आहेत कंपॅटिबल आणि मॅप्ड ऍड्रेसेस. कंपॅटिबल ऍड्रेस पहिलं बघूया काय. A compatible address is an address of 96 bits of 0 followed by 32 bit. बघा आता 8 आणि किती झाले हे 8 96 ठीक आहे. पहिले 8 बीट म्हणजे पहिले 96 बीट काय असतात 0 असतात. कंपॅटिबल ऍड्रेस मधले समोर तुम्हाला दिसतंय ऍड्रेस फॉर्मॅट. पहिले 96 बीट म्हणजे हे 8 प्लस हे 88 बीट काय आहेत ऑल झिरोज आहेत. अँड फॉलोड बाय 32 बीट ऑफ IPv4 ऍड्रेस आणि तिथून पुढचे बीट म्हणजे 128 मधले 96 काय झाले 0 झाले आणि तिथनं पुढचे राहिलेले म्हणजे 32 बीट काय झाले IPv4 ऍड्रेस असतात. It is used when a computer using IPv6 wants to send a message to another computer using IPv6. बघा हे कधी यूज होतात ऍड्रेसेस ज्यावेळी कम्प्युटर IPv6 यूज करत असतो आणि तो मेसेज पण IPv6 यूज करूनच वापरणार असेल त्यावेळी हे कंपॅटिबल ऍड्रेसेस यूज केले जातात. ठीक आहे. जर मी माझ्या मशीन वरती IPv6 ऍड्रेस वापरून IP ऍड्रेस v6 व्हर्जन वापरत असेल तर मी काय करणार जो काही मेसेज आहे जे काही पॅकेट आहे जो काही डेटा आहे तो मी कशामध्ये कंपॅटिबल करणार कशामध्ये कन्वर्ट करणार IPv6 मध्ये. कसं करणार तर हा कंपॅटिबल ऍड्रेसचा कन्सेप्ट वापरून आहे तो माझा IPv4 ऍड्रेस तर मी घेणारच आहे बिट फॉर्मॅट मध्ये 101 च्या प्लस त्याला पहिले 96 बिट काय करणार आहे 0 अटॅच करणार आहे. दिस इज द कंपॅटिबल ऍड्रेस. बघा इथे एक एक्झाम्पल दाखवलेले त्यांनी तुम्हाला समोर सेकंड डायग्राम मध्ये दिसतंय. Suppose the packet passes through a region where the networks are still using IPv4. The sender then must use the IPv4 compatible address to facilitate the passage of the packet through the IPv4 region. म्हणजे फॉर एक्झाम्पल IPv4 ऍड्रेस काय असेल 2.13.17.14 असेल. It becomes 0:::020D: 110E. हा कन्वर्ट केलाय ट्रान्सफॉर्म केलाय. IPv4 address is prepended with the 96 zeros to create 128-bit IPv6 address. काय करायचे 0 फक्त त्याला अटॅच करायचे. एकदा दाखवले तुम्हाला. ठीक आहे इथपर्यंत समजलं. कंपॅटिबल ऍड्रेस काय कंपॅटिबल ऍड्रेस एम्बेड केलं जातं. कसं केलं जातं तर IPv4 तर ऍड्रेस आहेच तुमचा त्याला फक्त काय केलं जातात कंपॅटिबल ऍड्रेसच्या कन्सेप्ट नुसार 96 बिट काय केले जातात ऍड केले जातात. मग ते 96 बिट मध्ये 0 किती 1 किती तर ऑल 0 करायचे. पहिले 8 तर 0 असणार आहेत राहिलेले 88 बिट पण 0. दॅट इज कॉल्ड ऍज द कंपॅटिबल ऍड्रेस. म्हणजे कंपॅटिबल ऍड्रेस म्हणजे काय तर एकामधून दुसऱ्यामध्ये कन्वर्ट झाला. 6व्या सेमचं खाली आहे 5व्या सेमचं इथे
हा, मग ते खाली आधी करून येऊ दे सगळं एलसी वगैरे, मग इथं 5व्याचं देते मी, आहेत माझ्याकडे. 6व्याचे खाली दिलेत आपण. हा. ठीक आहे, पुढं मॅप ऍड्रेसेस. मॅप्ड ऍड्रेस लेक्चर झाल्यावर आहे. लेक्चर झाल्यावर नाही येत माझ्याकडे, सरांकडनं घ्या, संपलेत फॉर्म. होते दिले. हा, ठीक आहे. मॅप्ड ऍड्रेसेस. बघा आता मॅप्ड ऍड्रेस हे समजलं का तुम्हाला? कम्पॅटेबल ऍड्रेस मध्ये काही कोणाला शंका आहे का? कन्फ्युज होतंय? येस. येस सोहम शिंदे. येस वैष्णवी पावले. येस मॅम. हा, समजलं का हे? हा मॅम. ओम वस्त्रे. हा मॅम. समजलं का? समजलं. श्रीकांत गुंड 41. येस श्रीकांत गुंड 41. साल विठ्ठल गणेश. येस मॅडम. समजलं का तुम्हाला? हो मॅडम. हॅलो. हा हो मॅडम. नक्की? हा. गणेश. हा येस मॅडम. हा, समजलं का तुम्हाला? हो. ठीक आहे. नेक्स्ट ऍड्रेस इज द मॅप्ड ऍड्रेस. हा पण थोडासा असाच पण काहीतरी वेगळं बघा. A mapped address consists of 80 bits of 0. याच्यामध्ये काय असतात? 80 बीट 0 असतात. बघा पहिले 8 बीट तर 0, 72 बीट पण 0 आणि 16 बीट जे आहेत ते पुढचे 16 म्हणजे किती 80च्या पुढचे बीट 80च्या पुढचे 16 बीट हे ऑल वन्स असणार आहेत आणि तिथून पुढे राहिलेले 32 बीट कोण असणार आहे? IPv4 ऍड्रेस असणार आहे. ठीक आहे. 80 bits of zeros followed by 16 bit of ones followed by the 32 bit of IPv4 address. It is used when a computer that has migrated to IPv6 want to send a packet to a computer still using IPv4. ठीक आहे. ज्यावेळी कम्प्युटरला IPv4 मधूनच पॅकेट सेंड करायचे असतात त्यावेळी हा ऍड्रेस अशा मध्ये कन्वर्ट होईल. IPv4 मध्ये V6 मध्ये करायचं असेल तर इकडून इकडं असं कन्वर्जन होईल इकडचं IPv6. ठीक आहे. एकमेकांमध्ये ते एकमेकांच्या फॉर्मॅट मध्ये ते कन्वर्जन करून घेतील स्वतःच. कन्सेप्ट अवघड नाहीये. The packet travel mostly through IPv6 network but is finally delivered to a host that uses IPv4. For example, the IPv4 address is 2.13.17.14.
it becomes 0 double colon 4 time f colon 0 to 0 d then colon 11 0 e. This is the example of address transformation. जर IPv6 मध्ये कन्वर्ट करायचं असेल IPv4. हॅलो, ठीक आहे. कुठून लेफ्ट झाली आहे? चॅप्टर 2. ठीक आहे, स्लाइड दिसतात ना रे सगळ्यांना? हॅलो, स्लाइड दिसतात ना सगळ्यांना? हो मॅडम. बघा, कुठून तरी लेफ्ट झाले मधून. ठीक आहे, बघा मॅप्ड ऍड्रेसेस काय आहेत? IPv6 मध्ये पाहिजे असेल तर IP हा V4 असा ऍड्रेस असेल तर असा कन्वर्ट होईल. जर IPv4 फॉर्मॅट पाहिजे असेल तर हा IPv6 कन्वर्जन होईल अशामध्ये. आता ते कन्वर्जनचं काही तुम्हाला नाहीये, कसं कन्वर्ट करतात ते. फक्त एवढं लक्षात ठेवा, IPv4 असेल तर IPv4 मध्ये कन्वर्ट होणार त्या ऍड्रेस नुसार, आणि IPv6 असेल तर IPv6 मध्ये होणार त्या ह्याच्यानुसार. कम्पॅटिबल ऍड्रेसेस आणि मॅप्ड ऍड्रेसेस. बघा, कम्पॅटिबल ऍड्रेसेस कधी वापरतात? इट इज युज्ड व्हेन ए कम्प्युटर युजिंग IPv6. कम्प्युटर IPv6 यूज करतोय आणि त्याला काय करायचंय, मेसेज सेंड करायचंय दुसऱ्या कम्प्युटरला युजिंग IPv6च. आणि समजा मधलं नेटवर्क वापरत असेल IPv4 IP ऍड्रेस, तो पॅकेट ट्रॅव्हल होताना, तर त्याला त्या नेटवर्क प्रमाणे हे करायला पाहिजे. पण तो काय करतोय, त्याला त्याची इच्छा आहे की IPv6 मधूनच सेंड करायचे, तर अशा वेळी हे कम्पॅटिबल ऍड्रेसेस वापरायचे. मॅप्ड ऍड्रेसेस कधी वापरायचे? ज्यावेळी तुमचा कम्प्युटर, हे ऍड्रेसेस कधी यूज केले जातात मॅप्ड ऍड्रेसेस? ज्यावेळी कम्प्युटर तुमचा मायग्रेट होतोय IPv6 टू IPv4, त्यावेळी हे ऍड्रेसेस वापरायचे. कन्फ्युज होऊ नका. कम्पॅटिबल ऍड्रेस मध्ये काय आहे? कम्पॅटिबल ऍड्रेस मध्ये ज्यावेळी कम्प्युटरला, त्या होस्टला IPv6 तो वापरतोय आणि त्याची इच्छा आहे की तिकडं सुद्धा IPv6 मधूनच त्याला पाठवायचंय पॅकेट, आणि मधलं नेटवर्क वापरते IPv4, तर अशा वेळी हे कम्पॅटिबल ऍड्रेसेस वापरून IPv6 टू IPv6 असं केलं जातं. आणि पुढं मॅप्ड ऍड्रेसेस काय? जर मायग्रेट झाला असेल कम्प्युटर IPv6 मधनं IPv4 मध्ये झाला असेल तर हे ऍड्रेसेस वापरायचे. पुढं आणखी एक कन्सेप्ट आहे लोकल ऍड्रेस म्हणून. मग त्या लोकल ऍड्रेसेस मध्ये बघा, लिंक लोकल ऍड्रेस एक आहे, साइट लोकल ऍड्रेस एक आहे, आणि मल्टीकास्ट ऍड्रेसेस असे कन्सेप्ट आहेत. मग बघा, लिंक लोकल ऍड्रेस. These addresses are used if a LAN uses the internet protocols. When a LAN uses internet protocols but it is not connected to the internet for security reasons, this type of addressing uses the prefix, काय prefix आहे? 4 time 1 3 time 1 0 1 0. बघा परत एकदा, ज्यावेळी, आता हे ऍड्रेसेस कधी वापरतात? ज्यावेळी आपण लॅनचा कन्सेप्ट यूज करतो आणि इंटरनेट प्रोटोकॉल वापरतो त्या लॅन मध्ये, पण तो प्रोटोकॉल इंटरनेटला कनेक्टेड करत नाही आपण. का करत नाही? तर सिक्युरिटी रिझन साठी. आपल्याला असं वाटतंय की लीक होतोय बाबा डेटा, नको करायला. तर तशा रिझन मध्ये आपण काय करतो, हे लिंक लोकल ऍड्रेसेस यूज करतो. मग काय हे ऍड्रेस स्कीम किंवा कसा टाईप आहे ह्या ऍड्रेसचा? तर प्रिफिक्स कसा आहे ह्याचा? तर पहिले 10 बीट असे आहेत. कसे आहेत? तर पहिले 7 1, त्यानंतर 0 1 0. पुढं 70 बीट 0 असणार, आणि 48 बीट काय हे असणार आहे? तुमचा नोड ऍड्रेस डिनोट करणार आहे. हे झालं तुमचं लिंक लोकल ऍड्रेस.
Got this point? Yes. Shall I move to next address? Yes. Yes, ma'am. Okay. Next address is the site local address. बघा काय आहे address? It is used if a site with several networks uses the internet protocol but it is not connected to the internet. एखादी साइट बरेच नेटवर्क यूज करत असेल आणि इंटरनेट प्रोटोकॉल वापरून यूज करत असेल पण कनेक्टेड नसेल इंटरनेटला, तर तशा केसमध्ये साइट लोकल ऍड्रेस वापरला जातो. दिस टाइप ऑफ ऍड्रेसिंग uses the prefix. हा असा प्रिफिक्स आहे. 7 बीट 0 आहेत, परत 0 1 1. हे झालं प्रिफिक्स बीट. असे असतात 7 1 आहेत, 0 आणि 1 1 असं आहे. The site local address is used in isolated network. It does not have a global effect. किंवा हे ग्लोबली तर कनेक्टेड होत नाही, त्यामुळे ह्याला कुठला ग्लोबल इफेक्ट होत नाही. आयसोलेट नेटवर्क साठी वापरतात, एका सेपरेट नेटवर्क साठी. Nobody outside the isolated network can send a message to any of the computer attached to a network using these addresses. बघा हे ऍड्रेसेस जे यूज करत असतील जे कम्प्युटर, त्याला कोणताही बाहेरचा मेसेज सेंड करू शकत नाही. ह्या ऍड्रेसला जे अटॅच असतात कम्प्युटर, तर त्या कम्प्युटरला बाहेरचा कोणीही ऍड्रेस सेंड करू शकत नाही. दिस इज द साइट लोकल ऍड्रेस. नेक्स्ट कन्सेप्ट इज द मल्टीकास्ट. मल्टीकास्ट ऍड्रेसेस. बघा काय मल्टीकास्ट ऍड्रेसेस. मल्टीकास्ट माहिती सगळ्यांना. मल्टीकास्ट ग्रुप मधल्या मेंबरला एकाला कोणाला तर पाठवायचा, सॉरी ग्रुप मधल्या स्पेसिफिक मेंबरला ऍड्रेस पाठवणे, मल्टीकास्ट ऍड्रेस. समजा माझ्याकडं बघा, आता फॉर एक्झाम्पल आपल्या मेन प्रोजेक्टचं घ्या. तुमचा मोठा प्रोजेक्ट आहे, तर तो मोठा प्रोजेक्ट जो आहे, माझ्या अंडर समजा 2 ग्रुप असतील, तर मला काही इन्स्ट्रक्शन सांगायचे असतील तर मी त्या 2 ग्रुपलाच सांगणार. बाकीचे राहिलेले रेस्ट ऑफ द ग्रुप त्याला त्याचे सांगतील ना, कोणी असेल ते गाईड. माझ्या अंडर 2 ग्रुप आहेत, मी त्यांनाच फक्त मेसेज देणार. गॉट दिस पॉइंट? दॅट इज द मल्टीकास्टिंग कन्सेप्ट, मल्टीकास्ट ऍड्रेस. मल्टीकास्ट ऍड्रेसचा काय कन्सेप्ट आहे इथं? मल्टीकास्ट ऍड्रेसेस आर युज्ड to define a group of hosts instead of just one. All use the prefix 8 टाइम किंवा 8 बीट जे पहिले ते 1 असणार आहेत. सेकंड फील्ड इज अ फ्लॅग फील्ड. काय हे फ्लॅग फील्ड? इट दॅट डिफाइन्स द ग्रुप ऍड्रेस ऍज आयदर परमनंट और टेम्पररी. ठीक आहे, ते फ्लॅग फील्ड काय डिफाइन करते? परमनंट का टेम्पररी ग्रुप ऍड्रेस आहे. ठीक आहे, जर परमनंट ग्रुप ऍड्रेस असेल किंवा इट इज डिफाइंड बाय द इंटरनेट ऑथॉरिटी अँड कॅन बी ऍक्सेस्ड ऍट ऑल टाइम. परमनंट असेल तर तो कधीही ऍक्सेस होण्यासारखा आहे आणि त्याला कोण डिफाइन करतं? इंटरनेट ऑथॉरिटी. टेम्पररी काय? टेम्पररी ग्रुप ऍड्रेस इज युज्ड ओनली टेम्पररीली. टेम्पररी बेसिसवर तो यूज केला जातो. सपोज सिस्टीम जर तुमची टेलिकॉन्फरन्सिंग वरती जर एंगेज असेल, तर त्यावेळी आपण काय करू शकतोय? टेम्पररी ग्रुप ऍड्रेस वापरू शकतोय. थर्ड फील्ड डिफाइन्स सबनेट, सॉरी स्कोप. थर्ड फील्ड डिफाइन स्कोप. इथं दिसतंय स्कोप. स्कोप ऑफ द ग्रुप ऍड्रेस. बघा आता स्कोप आहेत वेगवेगळे. ठीक आहे, इथं स्कोप दिलेत बघा, डायग्राम मध्येच बघा तुम्ही. हे बघा, हे 4 टाइम 0 दाखवलंय. जर समजा हे बीट, हे स्कोपचे फील्ड 4ही 0 असतील तर तो रिझर्व्ड ऍड्रेस आहे.
पुढं 3 टाइम्स 0 1 असेल तर तो नोड लोकल ऍड्रेस आहे किंवा तो नोड लोकल आहे. 0010 असेल तर तो लिंक लोकल आहे. 0101 असेल तर तो साइट लोकल आहे. 1000 असेल तर ऑर्गनायझेशनल लोकल आहे. त्यानंतर 3 टाइम्स 1 आणि 0 असेल तर तो ग्लोबल आहे आणि 4 टाइम्स 0 परत तो रिझर्व्ड आहे. हे अशा टाईपचा स्कोप मेन्शन केलाय. आणि लास्टचा आहे 112 बिट, तर तो ग्रुप आयडी डिफाईन करतात. ठीक आहे. मल्टीकास्ट काय ग्रुपशी रिलेटेड आहे. तर ग्रुप आयडी असणार आहे इथं, सेपरेट त्या होस्टसाठीचा आयपी ऍड्रेस नसणार आहे, ग्रुप आयडी असणार आहे. दिस इज द ग्रुप आयडी. 112 बिट्स आर अलोकेटेड फॉर द ग्रुप आयडी. ठीक आहे. समजलं का रे इथपर्यंत सगळ्यांना? हॅलो. पुढचा पार्ट घेऊयात ऑटो कॉन्फिगरेशनचा आणि रिनंबरिंगचा. हे 2 पॉइंट कव्हर करूयात, म्हणजे फक्त लास्टचा पॉइंट राहतो ट्रान्झिशन फ्रॉम IPv4 टू IPv6. सोपे आहेत ते पण पॉइंट, ते नंतर बघू आपण. येस, घेऊयात हे 2 पॉइंट. ऑटो कॉन्फिगरेशन. Yes, madam. Yeah. ठीक आहे. बघा, ऑटो कॉन्फिगरेशन छोटेच आहेत 2 पॉइंट, जास्त वेळ नाही, एक 5-10 मिनिटात कव्हर होते. बघा, ऑटो कॉन्फिगरेशन, ऑटो कॉन्फिगर होणं. ठीक आहे. IPv6 offers 2 scheme or 2 types of auto configuration, stateless and stateful. स्टेटफुल आणि स्टेटलेसचा फरक माहिती आहे सगळ्यांना. स्टेटलेस म्हणजे काय, की ज्याच्याजवळ आधीच्या सेशनची वगैरे इन्फॉर्मेशन नसणं, दॅट इज अ स्टेटलेस. स्टेटफुल म्हणजे सगळे इन्फॉर्मेशन असणं, दॅट इज अ स्टेटफुल. मग बघा इथं स्टेटफुल आणि स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशनचा कन्सेप्ट काय, पहिलं बघूया. स्टेटफुल ऑटो कॉन्फिगरेशन. हे स्टेटफुल ऑटो कॉन्फिगरेशन जे आहे ते तुमचं कशाशी इक्विव्हॅलंट आहे, तर DHCP प्रोटोकॉल, डायनामिक होस्ट कंट्रोल प्रोटोकॉल जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. तर मग हा जो प्रोटोकॉल आहे किंवा हा स्टेटफुल ऑटो कॉन्फिगरेशन हा एक प्रोटोकॉल सारखा आहे, तो नवीन आहे. त्याला काय म्हणायचं, DHCP v6. अ न्यू प्रोटोकॉल कॉल्ड DHCP v6 डायनामिक होस्ट कंट्रोल प्रोटोकॉल व्हर्जन 6. कोण वापरतंय ही स्कीम ऑटो कॉन्फिगरेशनची किंवा स्टेटफुल ऑटो कॉन्फिगरेशन कोण वापरतंय, तर तुमचा DHCP म्हणजे DHCPच्या कन्सेप्ट म्हणजे DHCP सारखाच आहे, DHCPच वापरतो, इक्विव्हॅलंट टू DHCP, म्हणून त्याला काय म्हटलंय, DHCP v6. DHCPचा कन्सेप्ट कुठं वापरतोय, v6 मध्ये, म्हणजे नेक्स्ट जनरेशन IP मध्ये, त्यामुळे त्याला म्हणले DHCP v6 is used to pass out addressing and service information in the same way that is DHCP is used in IPv4. Again, it is called as stateful because the DHCP server and the client must maintain state information to keep addresses from conflicting. ठीक आहे. सगळी इन्फॉर्मेशन ठेवायची, का ठेवायची, ऍड्रेसेस कन्फ्लिक्ट होऊ नयेत म्हणून, म्हणजे डबल होऊ नयेत किंवा एकाच्याला डबल ऍड्रेस असाइन होऊ नये, यासाठी काय करतो सर्व्हर आणि क्लायंट इन्फॉर्मेशन मेंटेन करतात त्या स्टेटच्या. नेक्स्ट इज द स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन. स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन इट प्रोव्हाइड्स प्लग अँड प्ले नेटवर्किंग फॉर होस्ट. प्लग अँड प्ले सारखं आहे हे. कसं तर बघा, विथ स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन ए होस्ट गेन्स एन ऍड्रेस व्हाया इंटरफेस automatically. It does not require the establishment of an server to find out the address space. ठीक आहे. त्याचं काय होतं, स्टेटलेसला ऑटो कॉन्फिगर होतं, ते प्लग अँड प्ले सारखं आहे, चालू झालं की ते रन होतं, बंद पडलं की ते बंद, असं प्लग अँड प्ले. ऑटो कॉन्फिगरेशन, स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन. स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन allows a host to propose an address which will probably unique and propose its use on the network. ठीक आहे. स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन होस्ट जे असतात किंवा हे काय अलाउ करतात, तर जे प्रपोज्ड ऍड्रेसेस आहेत ते त्या नेटवर्क मध्ये यूज करायचे का नाही, ते युनिकली और इट इज
which will be probably unique or propose its use on the network. त्याचा नेटवर्क वरती यूज काय आहे, जे ऍड्रेसेस प्रपोज केलेले आहेत त्याचा. फीचर ऑफ स्टेटलेस, थांबा थोडा वेळ, झालं संपत आले लेक्चर. फीचर्स ऑफ स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन, परत काय फीचर आहे स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशनचं. ठीक आहे, ऑटो कॉन्फिगरेशन बघतो याच्यामध्ये कन्सेप्ट. तर स्टेटलेस आणि स्टेटफुल असे दोन बघितले. तर डीएचसीपी स्टेटफुल मध्ये वापरलं जातं आणि स्टेटलेस काय तर की बाबा प्लग अँड प्ले सारखं आहे, कुठल्याही याची इन्फॉर्मेशन ठेवत नाही. चालू झालं की चालू झालं, ते सगळ्या इन्फॉर्मेशन सोबतच चालू होते. स्टॉप झालं की स्टॉप झालं, असं प्लग अँड प्ले. फीचर ऑफ स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन include link local addresses, multicasting, and ability to generate the interface identifier of an address from the underlying data link layer address. ठीक आहे, म्हणजे खालच्या लेयरला जो काही डेटा असतो तुमचा, तर तो काय करतोय, त्याच्यासाठी इंटरफेस जनरेट करतोय. ती ॲबिलिटी आहे तुमच्या ह्या स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन मध्ये. म्हणजे हा लिंक लोकल ऍड्रेस मल्टीकास्टिंगचा कन्सेप्ट वापरून हे जे इंटरफेस आयडेंटिफायर किंवा जे ऍड्रेसेस जनरेट करणारे ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये खालच्या लेअरवरचा डेटा वरती इंटरफेस करायची. तर ती ह्या तुमच्या स्टेटलेस ऑटो कॉन्फिगरेशन मध्ये आहे. या एक प्रकारच्या स्टेट आहेत किंवा टाइप्स आहेत IPv6 मधले. रिनंबरिंग, लास्टचा कन्सेप्ट जो आहे तो रिनंबरिंगचा आहे. तर काय, रिनंबरिंग इज द प्रोसेस ऑफ चेंजिंग द नेटवर्क नंबर्स और होस्ट ऍड्रेसेस फॉर द डिव्हाइस ऑन द नेटवर्क. एका ऍड्रेस मधून दुसऱ्या ऍड्रेस मध्ये चेंज होणं, येते का लक्षात? प्रोसेस ऑफ चेंजिंग नेटवर्क नंबर, किंवा एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जाणं, किंवा होस्ट ऍड्रेस जर असेल तर एका नेटवर्क मध्ये असल्यानंतर वेगळा असतो. IPv6 च्या इथं असेल तर त्याचा IPv6 ऍड्रेस असाइन होणार. ठीक आहे, म्हणजे हे रिनंबरिंग. मग काय कन्सेप्ट आहे IPv6 मध्ये रिनंबरिंगचा? द फॅसिलिटी ऑफ रिनंबरिंग इन द IPv6 ऍड्रेसिंग इज द ऍड्रेस प्रिफिक्स इज गिवन विच अलाउ साइट्स टू चेंजेस द सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे, इथं सर्व्हिस प्रोव्हायडरला काय केलं जातं, अलाउ केलं जातं साईट चेंज करण्यासाठी. ठीक आहे, साईट चेंज करण्यासाठी म्हणजे काय, एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये चेंज होणार आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, कंपल्सरी साईट किंवा ग्रुप काय असेल तो चेंज करायला पाहिजे. म्हणजे इथं ते अलाउ केलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज द रिनंबरिंग. दिस इज दी कन्सेप्ट. ठीक आहे, 2 मिनिटं तुमची प्रेझेंटी घेते. ओके, कॉल युअर रोल कॉल्स. स्टार्ट फ्रॉम 1. Call your roll calls. Start from 1. Roll number 1. 2 present. 3. 4 absent. 5, 6, 7. 9. 10. 11, 12. 13, 15, 16. 17. 17. 18. 19. 20, 21. 22. 23. 21 तुम्हाला कळत नाही का? पहिल्यांदा देते का प्रेझेंटी? येस स्वप्नील गवळी. मॅडम ते 19 आणि 20चा आवाज आला नाही. 19 मग मी कॉल केला ना, मी कॉल केल्यानंतर तुम्ही पुढचा कॉल करायला पाहिजे स्वतःचा नंबर. मग 20 आहे, 20 ने पण नाही कॉल केला ना नंतर. मॅम केला 20, रोल नंबर 20, मग अशीच कॉल केला मी. नेक्स्ट 22.
Yes, ma'am. Present. 23. 20. 25. 27. 28. 29. 30. 31. 32. 33. 34. 35. 36. 37. 39. 40. 41. 43. 44. 45. 46. 47. 48. 49. 50. 51. 52. 53. 54. 55. 56. 57. 58. 59. 60. 61. 62. 63. 65. 66. 67. 68. 69. 71. 72. 73. ओके. हॅलो मॅम. मॅम 16 प्रेझेंट आहे. कोण आहे 16? सानिका राऊत. आवाज आला नाही का तुम्हाला? मॅम अरे. रेंज प्रॉब्लेम होता खूप. मग आता मी बाहेर गेले तेव्हा आला मला आवाज. मग रेंज मध्ये बसायचं ना. मी अगोदरच Sorry, ma'am. सांगितलं, एकदा लागली की लागली absentee, परत नाही होणार. तुमचं काम आहे रेंज मध्ये असणं नसणं. प्रेझेंटीच्या वेळेस रिझन तयार करता काय? नाही मॅम खरंच रेंज प्रॉब्लेम होता. दररोज माझं लेक्चर कसं, हॅलो, लेक्चर कसं ऐकलं तुम्ही रेंज नाही तर? माझा आवाज आला नसेल मग तुम्हाला. नाही मॅम बाहेरच बसलेले 5 मिनिट आतमध्ये आलते पाणी प्यायसाठी. बरं, तुम्हाला धावणं लागतं. ठीक आहे, लेफ्ट